कोण रे पण जेवायचं वे होय बरोबर म्हणत्या. बघू थांब काय म्हणतात ते. कोण आहे अल्प्या? आव फादर मीच आहे. अरे तू इथं म्हणलं मी इथं कशाला आलो असतो? मग तुम्ही कशाला आला इकडे? चंदूनानं मोटर चालू करायचं चाललं. मोटर चालू करायला चाललाय मग पट्टा कशाला घेतलाय? अरे आपल्याकडे बिबटी सुटले नाही का, त्यांच्या ठोंगणाव मारायला नको का? आपण कसं हत्यार बंद असला पाहिजे. कसं आहे 90 मिलीचा वाघ? ए काय म्हणलं अल्प्या? अहो काय नाही जेवणारा काय विचारतो त्यो. हा वा काय केलंय? अंडी. मग वाढ वाढ चार अंडी लय जीवाला रखरख झाल्या. वाढ घाल वाढ चार अंडे. हा बरं घ्या, मीठ बीठ लागलं तर घ्या. ए अल्प्या ठेव तिकडं पडतो जायचं जरा. हे आणते. घ्या ताट घ्या. यो घ्या. अरे 2च अंडी राहिलेत. एक काम करा, तुम्ही दोघं जेवा, मी जातो घरी जेवा. ए तसं काय नाही हा, आपण तिघांनी बनवले ना, मग तिघांनीच खायचं. हे बरोबर म्हणते ती. तिघजण खाऊ जरा जरा. बर चला चपाती घ्या. रस्सा घेऊ काय आपण? ठीक आहे चालतं. पकू म्हशीची फॅट लागणं झाल्या. दोष तुझ्या मशनीत हाय का तुझ्यात हाय बघून घे जरा. लिटरभर दुधात लिटरभर पाणी घालतोय आणि वरनं मला म्हणतोय फॅट लागत नाही. तू कुठे बी चेक कर, तालुक्यात जा, कुठे बी जा. हा बघ ती मी बघतो कुठं घालायचं, तुझ्या मशनीच तेवढं बघून घे. हा म्हणजे दोष आमच्याच आहे म्हण की, तुझ्या मशनीत काय नाही. आला आप्पा यंदा पोरांचं 10वीचं वर्ष म्हणतात हा. बरं मग अर्धा 10वी असली म्हणून काय झालं? कारण त्याला अभ्यास नाही तर होतील नापास, त्यात काय एवढं? लगा अप्पा तुझा एवढा बी स्वभाव करारी, पण लयच रिलॅक्स वाटतेस. कसा आहे श्याम्या, अरे अक्कल ही देण्याची गोष्ट नसते, ती मुळातच असावी लागते. हां आता काय जणांनी लवकर येते तर काय जणांनी वेळेवर येते. हां तर काय जणांनी उभ्या आयुष्यात कधीच येत नाही, नुसतं प्रोसेस दाखवतं. तशी मला खात्री आहे माझ्या मुलाला वेळेवर अक्कल येईल. आता तुझ्या पोरासारखी लवकर किंवा तुझ्यासारखी प्रोसेसमध्ये पडणार नाही, कळलं का? बरं येतो मी. आईला आप्पा माझं कौतुक करून गेलं का माझी काढून गेलं नाही काय कळलं का? ते पण तुला कळलं नव्हे.
अरे आप्पा तुझीच फेट लावून घेताय. लागा 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 गावल परत एका दिवस बघू. अल्प्या, तुझ्या फादरला कळालं का रे कालचा धिंगाणा? पैसे घेतलं होतं ते. नाही कळालं. फादर म्हणलं पैसे कुठं तर पडले. आईनं लई शिव्या दिल्या. दोघांची बाचाबाची बी झाली रे. म्हणजे तू पैसे दिले नाहीस वे? नाही दिलं. पैसे दिलं असतं ना, आमचं फादर परत दारू पिऊन आलं असतं आणि आईला शिव्या दिल्या असत्या. आईला काय बी बोललं असतं. मला नाही रे आवडत. पण काय पण म्हण, तुझं फादर एकदम रॉयल वाटलं बघ. फादर आमचं रॉयल आहेच रे. फक्त त्यांच्या आयुष्यातून रॉयल स्टॅक काढली पाहिजे. नाहीतर आमचं फादर नुसतं काय तर बोलत असते मला. नशीब ते पैशाचं मॅटर कळालं नाही, तर माझा तर जीवच घेतला असता बघ. योग्या, तसं तुला वाटतं. अरे आपला बाप कधीच असा विचार करत नाही. अरे बाप वरनं किती जरी खडकासारखा असला ना, आतून कापसासारखा मऊ असतो. कधीतरी बापाला मेथी मारून बघ. पहाडासारखा बाप आपल्या प्रेमाने विरघळ करत. ही सगळी पिक्चर मधले डायलॉग आहेत. माझा बाप वाईट आहे असं नाही म्हणत मी, पण माझा कधी चांगला विचारच केला नाही. तेव्हा तर म्हटलं होतं बोर्डिंगलाच टाकतो तुला. तसं नसतं रे योग्या. आणि ही बोर्डिंग बिर्डिंग भीती दाखवायसाठी असतंय. आणि प्रत्येक बापाला वाटतं आपलं पोरगं चांगलं शिकावं, चांगलं वळण लागावं. चाकोरीतनं बाहेर जाऊ नये म्हणून तेवढं भ्या दाखवायला लागतं. तसं बी असल. तसं बी असेल नाही, तसंच आहे. ठीक आहे, आयटीचे हो. पैसे. ठीक आहे, आमच्या फादरचे पैसे त्या दिवशीच. अरे पण मी काय करू याचं? अरे घे, अंगठी सोडवायला मदत होईल. अरे पण अल्प्या, अरे धर. भाव समजतोस ना मला. मग भावानं भावासाठी केलं तर काय बिघडलं? घे. अरे घे रे. का करतोस रे एवढं माझ्यासाठी? अरे आज तुझ्या वाईट वेळ आली, उद्या माझ्या येईल. मग माझ्या वेळेला तू येशीलच की. मी वाईच तुला मदत केली, मग काय झालं? ह्यालाच तर मैत्री म्हणतात ना. तू सख्या भावासारखा आहेस बघ मला. मग आता टेन्शन घेऊ नको. उद्यापासून ईश्वरीवर इम्प्रेशन पाडायची तयारी चालू कर. नवीन कपडे घालायची, इस्त्री बिस्त्री करून, शेंट मारायचा, पावडर बिवडर लावायची, तिला प्रपोजच मारायचं. अरे पण आपल्या गावात शेण नाहीत असला. हे तिला काय असल्या छाटछोट गोष्टीला भीतीस वे. शेंट नाही, फेंट नाही. आपला दिप्या दादा ऐक दुकानदार, तिच्याकडे काहीतरी जगला होतं. त्यानं जर नाही दिला, मी कशासाठी आहे मग? मी करतो काहीतरी. जाऊया का? चल की. आणि संध्याकाळी ये तिथं खेळूया. ईश्वरीला घेऊन येतो मी पण. अप्पा, हो अप्पा. काय रे घ्या, काय काम आहे? कसं सांगू, काय कळणं झाले. काय रे, काय कांडबिंड करून आलास का? अरे तुमच्याविषयी कोण काय उलटं बोलत तर सगळ्याशी झाप तुम्ही, आणि तुम्ही या कांड करून. अहो अप्पा, तसलं काय केलं नाही हो. अरे मग काय काम आहे ते तर सांग. म्हणजे कायच नाही, पण मग जा, जेव जा. ती ईश्वरी जाणार आहे 5-6 दिवसानं.
तिला अजून आपलं गाव नीट फिरून दाखव जा. अहो तिला दाखवलंय सगळं, म्हणजे अजून दाखवेल, पण माझं तुमच्याकडे वेगळंच काम आहे. अरे आता काय काम आहे सांगतो का देऊ झपाट. अहो आप्पा, हा अरे कांते अय्या आप्या बघ पोराला आवळून मारायला लागला. हे बाहेर ये. पळ पळ पाय उचल. काय करायला लागलाय बघ यो. आवा आवा काय करताय आवा काय याडबीड लागले काय हा कशाला आवडताय पोराला पार रडवलं पार कुणी सांगितलं आवडायला हे गप बस. आप्पांनी काय नाही केलं मला, ते आपोआप आले पाणी. आपोआप कशी येईल रे. कसं आलंय ती सांग. मला वाटत होतं आप्पा माझा चांगला विचार करत नाहीत, आप्पालाही रागीट आहेत. आज गैरसमज झाला आणि ही गोष्ट मी अल्प्याला सांगितली. अल्प्या म्हटला एकदा बापाशी बोल, मिठी तर मारून बघ, सगळं गैरसमज दूर होत्या. बर बर, पण असं सारखं करू नका नाहीतर बघणाऱ्यांचं गैरसमज होतील. कांते त्या बाला जेवायला वाढ. माझ्या आई अशी तर तोंडात शब्द फुटला नसता. अरे अजून येऊन सपनात जमी होती ती. बर लय झालं कौतिक. चला चहा करते, चहा प्यायला चला समधी. चला. चल रे. अल्प्या म्हटला एकदा बापाशी बोल, मिठी तर मारून बघ, सगळं गैरसमज दूर होत्या. होय योग्या, अजून एक गडी असता म्हणजे मेंढीकोट खेळायला आला असता आपल्याला. ए मी तुम्हा दोघांना आधीच सांगते, मला मेंढीकोट बिंडीकोट तसलं काय येत नाही बघा. मग 5-3-2 खेळूया का. अरे पण ते तिला यायला पाहिजे ना. अरे सोपं असतंय लई. ते पण नाही येत. मग काय येतंय. आपण जोड्या जोड्याचा गेम खेळूया का. ओ माय गॉड, जोड्या जुळवायचा खेळ ह्यो तर आमच्या योग्याचा फेवरेट खेळ आहे. योगेश शेट हा ना पाना पटापटा चला. काय तुझ्या आईला भंगार पान आलेत सगळे. हे कसली भंगार पानं वाटल्यात र. एक बी जोडी नाही. होय योग्या, मी काय म्हणतोय, जोडी आधीच जुळलेली असताना ताण कशाला करायची. म्हणजे तुझी जोड्या आधीच जुळल्यात बघू. ए नाही नाही, त्याच्या काय जोड्या लागला नाही. त्याच्या बोलण्यावर जाऊ नको, ते फसवल बघ तुला. आणि त्याला जे पान पाहिजे का नाही ते तुझ्याकडनं काढून घेईल. टाका की पान. ये माझ्या जोड्या जुळल्या हे बघा. कसं आहे, तुमच्या दोघांच्या आधी जोड्या जुळवल्या ना. अरे खरंच की र, कशी काय सुटली आपल्या आधी. आणि तुझी पानं दाखव की. अरे माझी कशाला पान, आता सुटली ना ती. अरे दाखव की, सुटली तर मीच आहे ना. बघू दाखव कशाला ना. पण. दाखव तर बघू बघू दाखव. योग्या, अरे वेड्या, तू पण सुटलाच आहेस की.
हो का? अर ते ध्यानातच नाही आलं माझ्या. तुझ्या नाही ध्यानात आलं, पण माझ्या ध्यानात आलं की काय रे? तुमच्या दोघाची जोडी जुळली ती. म्हणजे म्हणजे पत्त्याची जोडी बोलतोय ते. हो हो, पत्त्याची. टाका आता परत पिसा. चांगली पाण्यात टाक या वेळेस तरी. आईला आज पोटच कशाने बिघडले या. ए आज्या, गॅसचा प्रॉब्लेम असला तर आत्ताच सांग बाबा, मी बाहेर जाऊन झोपतो. अरे गॅसचा प्रॉब्लेम मला कसला, गॅसचा प्रॉब्लेम सरकारला. माझं आपलं एक पिवळी गोळी खाल्ली म्हणजे होईल बरं. आज्या, एक विचारू का रे? विचार की. आजीला जाऊन 5 वर्षे झाली, तरी बी ती तुझ्या अजून स्वप्नात येते. कसं काय रे? अरे माझा अर्धा जीव खाली आहे ना, अर्धा जीव वर, आणि जीवाला जीवाची ओढ राहतीच की. मग वय पण सपान कसं पडतं रे? म्हणजे मला सपान पडायचं असलं तर काय करावं लागेल? आपण ज्याचा मनापासून विचार करतो त्याचं सपान पडतं र. आता तुला कोणाचं सपान पडायचं आहे त्याचा मनापासून विचार कर. कळलं का? योग्या, हे योग्या, झोपला वाटतो ह्यो. रामकृष्ण हरी. आता घालू का इथंच आंघोळ? आहे तू आहेस वे? मला वाटलं ईश्वरी आहे. ती कशाला येईल? आता 5 मिनिटापूर्वी तीच होती की. काय बोललायस काय योग्या? अरे ईश्वरी बाहेर रांगोळी काढत्या. उठ लवकर, आंघोळ करून घे. ईश्वरी, अगं योगेशला चहा आण तेवढा. हे घे. अरे आप्पा, त्या पोराला दवाखान्यात नेऊन आण तेवढं.
काय रे योग्या, काय होतंय तुला? मला कुठं काय झालंय? ए आज्या, काय बी काय सांगतोय रे? अरे रासारीत सावळतेस, ह्या अंगावनं त्या अंगाव, त्या अंगावनं ह्या अंगाव, दुसऱ्यान झोपावं का जावावं मारतोय देवळात. अव एखाद्या दिवशी लय हिंडला फिरला म्हणजे होतं तसं, त्याला काय होतंय तवा? यंदा 10वीचं वर्ष आहे, जरा अभ्यासाकडे लक्ष द्यायचं बघायचं. आणि यशो, तुला बी सांगतोय, त्याला वरचेवर फोन करून विचारायचं अभ्यास कसा चाललाय म्हणून. होय मामा, विचारेन की. बरं, आमरस करायचा का? आणू का आंब? यशो, आमरस आवडते ना का तुला? होय, मला आवडतोय आमरस. बर येताना तंबाखू घेऊन ये जरा, मिसरीची तंबाखू संपली आहे. बर बर. कांते, संध्याकाळी येताना आंब घेऊन येतो. हा हा. आणि योग्या, तुला बी सांगतोय, लांब कुठं जायचं नाही, गावातल्या गावात फिरा, काय करायचंय ते करा. हा. आजोबा, कोलगेटने दात घासत जावा की. अरे गोळमाट जहर लागतं ते. योग्या, आज लय टापटीप मध्ये आहेस र. आता टापटीप राहणं काय गुन्हा आहे काय? तसं नव र, छान दिसतोयस. ह्या शर्टावर फोटो काढून घे की. ईश्वरी, त्याचा फोटो काढ की. हा. काढला. थांबा, मी काढते तुमच्या दोघांचं फोटो. जाते तर. हसा जरा दोघं बी. गोड आलाय बघ. धर. आता ह्या चौकोनाच्या बाहेर जायचं नाही, नाही तर जागा आहे म्हणून कुठं बी बाहेर जाचाल. बाहेर गेला की मी डायरेक्ट आवड देणार. हे आता कचू आउट. बांध, व्यवस्थित बांध. दिसतंय काय बघ रे तिला? ही किती आहेत? 3, हे 1. नाही दिसत. फिरो. ये आता. ईश्वरी, ए ईश्वरी, ईश्वरी. ए स्टॉप स्टॉप, मला एक लय महत्वाचं काम आले. काय रे, पकडला जाशील म्हणून पळून चाललायस वे? नाही ग, तुमच्या आंध्या कोशिंबीरच्या नादात माझी कोशिंबीर इथंच सांडेल. काय कोड्यात बोलतोयस यार? योग्या, अरे सांग की. ए तू सांग, मी ना सांगत. ए, चिटिंग करतोयस यार अल्पेश. अल्प्या. ए बर चल, तू मला पकड. योगेश, घावलास. कसा आहे, घावलास ना? ये इथं बसूया.
वास आहे रे? सेंटचा आवडला ना? किती उग्र आहे. तुला नाही आवडला? परत नाही मारत. नाही रे, मुळात मला सेंट आवडतच नाही. आणि तुलाही अशा सुगंधाची गरज नाहीये. तू जसा आहेस तसं चांगला वाटतोस, चांगला दिसतोस. बदलू नको स्वतःला. सॉरी इशू, परत नाही मारत. अरे मी नुसतं सांगितलं तुला मला आवडत नाही म्हणून. तुला मारायचं असेल तर तू मारू शकतोस. नकोच ना. तुला आवडत नाही तर मला आवडून काय फायदा? म्हणजे ए योग्या, डिप्याची ना अल्फ्याची भांडणं लागलेत. जा तिकडं. काय? ईश्वरी तू जा घरी, मी आलोच. हा. किती पोर 9वीला आहे. घरी सोडायचं.